गडचिरोलीतील भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान दीपक मडावी यांच्या पार्थिवाला आज शुक्रवारी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात आली। C60 पथकाचे जवान दीपक मडावी यांचे पार्थिव आज दुपारी हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले। जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलिसांनी हवेत बंदुकीची फैरी झाडून दीपक यांना मानवंदना दिली। या प्रसंगी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दीपक यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर डॉक्टर सिंगल यांनी दीपकच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। दीपक मडावी यांनी विपरीत परिस्थितीत नक्षल्यांशी धैर्याने लढा दिला, मात्र त्यांना वीरमरण आले। शासन दीपकच्या कुटुंबियांसोबत असून त्यांना सर्व प्रकारची मदत करेल असे आश्वासन डॉक्टर सिंगल यांनी दिले। यावेळी दीपक यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक शोकमग्न झाले होते। त्यानंतर त्यांचे पार्थिव अहेरी तालुक्यातील दामरंचा या मूळ गावी रवाना करण्यात आले।